नाही नाही, ते त्यांना करावंच लागणार ना. पारित नाही झाला म्हणजे कसं नाही करणार. म्हणजे मग ते बेगडी तुमचं म्हणजे बेगडी प्रेम किंवा बेगडी आदर्श म्हणून असं म्हणजे महाराजांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही असंच लोकांना म्हणजे मला आणि किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटणार ना. त्याच्या पलीकडे काय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहे, इतर गोष्टीत आपण बोलता, ही गोष्ट ऐकत नाहीत का? अरे बाबा ऐकून घ्या एक मिनिट. हा कायदा ते करणार, त्यांना करावाच लागणार. आणि नाही केला ना तर महाराष्ट्र जनतेला महाराजांची शपथ आहे. तुम्ही त्या तुमच्या लोकप्रतिनिधींना जाब विचारा फक्त. आणि सातत्यानं ही जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळा झालेली आहे. हे बघा ते विचार नाही विचारधारा म्हणण्यापेक्षा ती विचारधारा ही विकृत लोकांची विचारधारा आहे. ते कुठल्या जातीतले नाही, ते कुठल्या पक्षातले नाहीये, फक्त विकृती. कोरटकर तर सगळ्या भाजपच्या नेते, हा कोरटकर झाला, तो राहुल झाला. सगळे RSS आणि त्या भाजपचे ऐकून घ्या एक मिनिट. कोरटकर झाला, समाजातला कुठलाही व्यक्ती असं महाराजांबद्दल आबू आझमी झाला, हे झालं. उद्या मला सांगा, हे नाव आहेत, तुम्ही लक्षात घ्या. कोरटकर हा तो ते ही नाव. तर हे नाही केलं उद्या अनिल होईल, सौम्या होईल, गोम्या होईल, कोणी पण होईल ना. या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही. गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना गुन्हे. तेच सांगतोय ना, हा कायदा एकदा झाला ना परत कोणी धाडस करणार नाही ना. नॉन बेलेबल ऑफेन्स सांगितलंय, 10 वर्ष किमान इम्प्रिझनमेंट विथ मॅक्सिमम फाईन. जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही हे लागू करता ना, मग करा ना. कारण की ह्या शेवटी एक लक्षात घ्या, महाराजांनी, शहाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, संभाजी महाराज यांनी आयुष्य वेचलं हो. आज मला सांगा ना, आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता असं बोललं जात असेल, ही चीप पब्लिसिटी आहे, थांबली पाहिजे. जे महापुरुषांना होणारी बदनामी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदात्तीकरण होतंय, ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पैसा पुरवते असं हिंदू जनजागृती समितीने दावा केला. आणि हे माहिती अधिकारातून 2011 पासून तुम्ही एक लक्षात घ्या, त्याबद्दल बोलू आपण. आणि एक लक्षात घ्या, औरंगजेब काय देव बिव नव्हता. कुठून आला तो औरंगजेब? हे सगळे परकीय सगळं आक्रमण होते. प्रोटेक्शन मिळणार नाही. किती असं काय प्रोटेक्शन काय? एक लक्षात घ्या, तुम्ही आता तुम्हाला सांगतो, म्हणजे आज सगळ्यात काय त्याला म्हणतात, प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मला माहित नाही, पण त्यावेळेस केनेडी का मला वाटतं केनेडीच बोलले होते, इट इज व्हेरी इझी टू किल the President of United States when a person, कोणी पण असू, decides to trade his life for him. म्हणजे जेव्हा एखादा किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्याने ठरवलं मेलं तर चालेल पण ह्याला खलास करणार, ही वेळ येऊन देऊ नका. ही जशी ते जे बोलले त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे, त्यांना लागू होतं. हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं. किती जरी प्रोटेक्शन असलं, कायदा पारित केलं नाही तर लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मध्ये जावा,